जय शिवराय मित्रांनो, पीक विमा वितरणाचा कालावधी संपला तरीसुद्धा पीक विमा मंजूर का होत नाही आणि ज्या कुणा शेतकऱ्यांचे पीक विमा मंजूर झालेला आहे त्यांचा खात्यामध्ये क्रेडिट का होत नाही, हा प्रश्न राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पडलेला आहे. मित्रांनो, एकंदरीत जानेवारी फेब्रुवारीमध्ये पीक विमाचं वितरण होईल अशा प्रकारे एकदम खात्रीपूर्वक सांगितलं जात होतं. केंद्रीय कृषी मंत्र्याच्या माध्यमातून वारंवार याला दुजोरा दिला जात होता. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपयांचे वितरण होणार याबद्दलची माहिती देण्यात आलेली होती. फेब्रुवारी संपला, मार्च संपला, एप्रिल पण संपला. कमीत कमी एप्रिलपर्यंत तरी पूर्णपणे कॅल्क्युलेशन होईल आणि पीक विम्याचे वितरण होईल अशा प्रकारच्या शक्यता होत्या. एप्रिल गेला, बऱ्याच भागांमध्ये कॅल्क्युलेशन झालं, बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा दिसायला लागला. बहुतांश काही शेतकऱ्यांना पीक विमा वितरणही झालं. नांदेडमध्ये आपण पाहिलं होतं, सोलापूर पाहिलं आणि इतर काही जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणात पीक विम्याचं वितरण करण्यात आलं. मात्र कॅल्क्युलेशन करून त्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर करण्यात आला. बाकी काही जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आले. अधिकारी उपस्थित नाही, बराच काही कामाचा लोड असल्यामुळे त्यांच्यासाठीचा पाठपुरावा करायला कुणाला वेळ मिळाला नाही. मग नंतर काही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून याचा पाठपुरावा सुरू केला आणि पाठपुरावा सुरू करून एक बैठक घेतल्याबरोबर त्या जिल्ह्यातील आक्षेप असलेल्या महसूल मंडळाच्या पीक विमा आणि पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूरही करण्यात आला. म्हणजे फक्त एक बैठक घेण्यासाठी तो पीक विमा मंजूर करण्यात आलेला नव्हता. त्याच्यानंतर लोकप्रतिनिधींचे, नेत्यांचे, मंत्री महोदयांचे सर्वात मोठमोठे फोटो, कटआउट, पीक विमा मंजूर केला, 350 कोटींचा, 400 कोटींचा. मग आता मंजूर झालेला पीक विमा याच कॅल्क्युलेशन कधी होणार आणि कॅल्क्युलेशन झालं तर तो खात्यात कधी येणार? कारण 2-3 महिन्यापूर्वी ज्या शेतकऱ्यांच्या कॅल्क्युलेशन झालेलं आहे त्यांनाही अद्याप पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये आलेली नाही. तर एकंदरीत याच्यामध्ये पीक विमा कंपनी खोडा घालते, पीक विमा कंपनी आक्षेप घेते का आणि लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा कमी पडतोय की सरकार याच्यामध्ये कमी आहे? शेतकऱ्यांना याच्यामध्ये कुठेही काही समजा झालं, कारण लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून किंवा काही शेतकरी नेते असतात त्यांच्या माध्यमातून पीक विमा कंपनी लूट करते, शेतकऱ्यांना फसवते वगैरे सांगितलं जातं आणि शेतकऱ्यांना वाटतं साहजिकच पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आपला पीक विमा अडकवला जातो आहे. आता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून कॅल्क्युलेशन पूर्ण झालं, सांगितलं शेतकऱ्यांना तुमचा 50,000, 40,000, 30,000 विमा मंजूर झाला आहे, परंतु केंद्र आणि राज्य सरकारचा जोपर्यंत हप्ता मिळत नाही तोपर्यंत तुमचा पीक विमा दिला जात नाही. मग याच्यामध्ये कंपनीचा दोष काय? तर याच्यामध्ये पूर्णपणे दोष आहे तो आहे सरकारचा. योजनेसाठी आवश्यक असलेला निधी हा त्यावेळी देणं गरजेचं आहे. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना राबवली, त्याचे पैसे बऱ्याच मोठ्या प्रमाणात बाकी आता यावर्षी शेतकऱ्यांना भरलेला हिस्सा हा कंपनींना गेला. राज्य शासनाच्या, केंद्र शासनाचा काही हिस्सा कंपन्यांना गेला, म्हणजे त्या खात्यामध्ये गेला, अकाउंटमध्ये काही. बाकी जोपर्यंत हप्ता जात नाही तोपर्यंत पीक विमा कंपन्या उर्वरित असलेला किंवा त्यांचा मंजूर झालेला पीक विमा वितरण करणार नाही. बऱ्याच मोठ्या प्रमाणात जिथे जिथे पीक विमा मंजूर झाला त्या ठिकाणी आता राज्य सरकारच्या सबसिडीकडे बोट दाखवलं जात आहे. हा विषय आजचा नाही. 2020 साली 134 कोटी रुपये धाराशिवचे 2 महिन्यापूर्वी आले आणि 2021-22 ते 22-23चे सुद्धा मार्च एप्रिलमध्ये आले. 2023 सोलापूर असेल किंवा बरेच काही इतर जिल्हे असतील, 7 ते 8 जिल्हे ज्यांचा 2023चा पीक विम्याची रक्कम अद्यापही राज्य सरकारकडून देण्यात आलेली नाही. 2024चा जो पीक विमा आहे तो 1,000 रुपयापेक्षा कमी असलेल्या पीक विमा 1 महिन्यापूर्वी वितरित केला. तो पूरक अनुदान आणखीन बाकी. आता मग 2025ला कधी मिळणार आणि ते मिळाल्यानंतर 2025चा शेतकऱ्यांचा पीक विमा वितरित होणार. मग जर पूरक अनुदान योजनेच्या योजनाकडे नियम कोणी ठरवले आणि सरकार GR कोण काढत असतं, सरकार त्या GRनुसार, त्या नियमावलीनुसार ठरवलेलं जे काही मार्गदर्शक सूचना आहे त्यानुसार जर हिस्सा वितरित केला जात नाही तर कंपनी पैसे देत नाही. मग या सर्व बाबीमध्ये कुठली
पीक विमा अडकवला जातो आहे तो पूर्णपणे सरकारच्या माध्यमातून. कारण जर लातूरचा पीक विमा एका बैठकीमध्ये मंजूर होतो आणि परभणीचा उर्वरित असलेला पीक विमा एका बैठकीमध्ये मंजूर होतो, धाराशिवचा तसाच पीक विमा मंजूर होतो, सोलापूरसाठी बैठक आयोजित केली जात आहे, बीडसाठी बैठक आयोजित केली जात आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना यामध्ये काय प्रॉब्लेम आहे या जिल्ह्यामध्ये? कारण तेही आंदोलन करत आहेत. अहिल्यानगरमध्ये निम्म्या शेतकऱ्यांना मिळाला, अर्ध्या शेतकऱ्यांना मिळाला आणि अर्ध्या शेतकऱ्यांना बाकी आहे. नाशिकची तीच परिस्थिती आहे, धुळे जळगावची तीच परिस्थिती आहे. वाशिम हिंगोलीमध्ये आता आपण पाहिलं की 1,7,8 हजाराने काही शेतकऱ्यांना पीक विमा वाटला. बस खेळ खाल्ला. 70 कोटीच्या आसपासचा पीक विमा हिंगोलीमध्ये वाटप झाला आणि वाशिम बाकी आहे, अकोला बाकी आहे. बुलढाण्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे. सर्वात मोठा पात्र होईल अशी शक्यता वर्तवला जाणारा अमरावती जिल्हा आहे. त्यासाठी कुठली बैठक नाही किंवा कुठला पाठपुरावा नाही. मग आता जर प्रत्येक जिल्ह्यासाठी जर पाठपुरावा जर करायचा असेल तर त्याच्यासाठी बैठका लावायच्या असतील आणि बैठका लागल्यानंतर जर पीक विमा मंजूर होणार असेल तर एक बैठक पूर्ण राज्याची का घेतली जात नाही? कारण राज्य सरकारची मानसिकता ही पीक विमा देण्याची नाही आहे. एकंदरीत आता दर दिसून येते. समजा एखाद्या जिल्ह्याचा मंजूर नाही पीक विमा, कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेतले जातात, पीक विमा कंपनी ऐकत नाही, कोर्ट कचेऱ्या चालू आहेत, त्यांच्यासाठीच्या बैठका चालू आहेत. आता ज्या जिल्ह्यांचा मंजूर झाला त्या जिल्ह्यांचे कॅल्क्युलेशन कंपनीने केले व त्या जिल्ह्यांसाठी निधी का दिला जात नाही? नांदेडचा 813 पेपरला, वर्तमानपत्राला छापायला किंवा लिहायला जागा शिल्लक राहत नव्हती. एवढ्या मोठ्या मोठ्या बातम्या होत्या की नांदेड जिल्ह्यात तब्बल 813 कोटीचा पीक विमा, परंतु नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती पीक विम्याचे आतापर्यंत वाटप झालं याची कोणी शहानिशा केली नाही आणि हे करायला गरजेचं आहे. 10 ते 15%, 20% शेतकरी वितरण केले असतील. परभणीमध्ये तीच परिस्थिती आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा काहीतरी 12-13 कोटीच्या आसपास पीक विमा मंजूर झाला. वर्धासुद्धा मोठ्या प्रमाणात बाधित होत आहे. चंद्रपूर बाकी आहे, नागपूर जिल्हा बाकी आहे. बघा, नागपूर जिल्हा आहे, सांगली, साताऱ्यामध्ये काही भाग मंजूर होऊ शकतो. आता कोल्हापूरमध्ये होणाऱ्या, पुण्याच्या काही भागामध्ये सुद्धा पीक विमा मंजूर होऊ शकतो. असे जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर होऊ शकतो. इकडं धुळे, नंदुरबार, जळगाव असे बरेचसे महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आहेत जे शेतकऱ्यांची वाट पाहायची, मंजूर झाल्यांची वाट पाहायची आणि एकंदरीत दुष्परिणाम फक्त कंपन्यांना द्यायचे. कंपनींच्या विरोधात शेतकऱ्यांना आंदोलन करून आपला जीव काढायचा, ही परिस्थिती कुठेतरी चुकीची होत चाललेली आहे. एकंदरीत शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर होणं गरजेचं होतं. ज्यांचा मंजूर झाला त्यांचा वितरण होणं गरजेचं होतं. परंतु आपण काय की मंजूर झाला एखाद्या नेत्याचा कट. आता मला बऱ्याच जणांनी मेसेज केले, साहेबांच्या पाठपुराव्यांमुळे आम्हाला 360 कोटींचा पीक विमा मंजूर झाला. आता साहेबांच्या पाठपुराव्यामुळे जर 360 कोटीचा पीक विमा मंजूर झाला तर तुमच्या साहेबाला पाठपुरावा करायला 4 ते 5 महिने का लागले? बरं, लागले ते लागले. आता साहेबांच्या पाठपुराव्याला तो पीक विमा मंजूर झाला आहे. साहेबांनी आता पुढे पीक विमा वितरण करण्यासाठी किती महिने पाठपुरावा करावा लागणार ते एकदा विचारावं लागणार. कारण ज्यांचा मंजूर होतोय त्यांना वितरण होत नाही आणि ज्यांचा वितरण होणार त्यांचा मंजूरच नाही. आणखी मंजूर नाही म्हणजे परिस्थिती अशी एक भयावह करून ठेवली आहे. जर कुठेतरी आता येणाऱ्या खरीपाच्या हंगामा पार्श्वभूमीवरती, कारण आता जवळजवळ 18 मे ते 20 मे येत्या 10 ते 12 दिवसामध्ये शेतकऱ्यांना बी बियाणे खरेदी करायचे आहे आणि खत खरेदी करण्यासाठी पेरणीच्या अनुषंगाने काही बाबी पूर्ण करायच्या असतात. एकतर मान्सूनची परिस्थिती भयानक अशी सांगितली जाते. शेतकरी त्यांच्यामुळे आधीच घाबरले आणि परिस्थितीच्या जर शेतकऱ्यांना कुठे हा निधी त्यांच्या हातामध्ये जर मिळाला नाही तर त्यांची एक चांगली मदत जर मिळाला तर त्यांची एक चांगली मदत शेतकऱ्यांना होऊ शकते. व त्या पार्श्वभूमीवरती या जिल्ह्याच्या साहेबांच्या, त्या जिल्ह्यांच्या पाठपुराव्याकडे न पाहता राज्य कृषी मंत्र्याने केंद्रीय कृषी मंत्र्यामध्ये जर लक्ष घालून त्यांचे मंजूर केले तर याचा फायनल मंजूर नामंजूर हे फायनल करणे गरजेचं आहे. ज्यांचा मंजूर झालेला आहे त्यांना वितरण करा आणि ज्यांचा मंजूर झालेला नाही आहे त्यांना मंजुरी द्या.
कारण पीक विमा कंपनीकडे त्यांचा मंजूर आहे. त्यांनी कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांना फक्त एकच सांगितलं जातं की राज्य सरकारची, केंद्र सरकारची सबसिडी आल्यानंतर तुमचा पीक विमा दिला जाईल. धन्यवाद. तर या पद्धतीची पीक विम्याबद्दलची लेटेस्ट ही न्यूज होती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी लोकांना जरूर शेअर करा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.